हं. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम. सध्या ज्या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत इकडे काल एक मोठी कारवाई झालेली आहे. हा रिसॉर्ट होता 7 सीज. त्या रिसॉर्टला उद्ध्वस्त करण्यात आलेला. त्याचं नेमका कारण होता का 2 दिवस अगोदर रविवारचा दिवस होता, 4 ते 5च्या दरम्यान इकडे वसईवरून ठाणेवरून काही पर्यटक इकडे एन्जॉय करण्यासाठी आलेले. पण तो आखरीमध्ये ते जाता टाईमला त्यांचा काहीतरी वाद ह्या इकडचे रिक्षावाल्या त्यांच्यामुळे झाला. पण वादमुळे त्यांचे घरातले 2 व्यक्तींची भरपूर हाणामारी झाली आणि त्याला मोठा दुखापट झाला. दुखापटमध्ये एकाचा जागेवर मृत्यू झाला. तो मृत्यूचा कारण होता हृदयविकार. त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासन अर्नाळ्याचे त्यामध्ये दखल घेतली आणि कारवाई सुद्धा करण्यात आली. त्या लोकांना दुसऱ्या दिवशी तुरुंगात टाकण्यात आला. पण सरकारचे जे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहे, त्यांनी त्वरित आव देखाना ताव त्यांनी लगेचच्या लगेच दुसऱ्या दिवशी ताबडतोब हे पूर्ण रिसॉर्ट रात्रीचे 3:30 वाजेपर्यंत उद्ध्वस्त करून टाकला. आणि आज त्या कुटुंबाच्या घरात एकूण 150 लोक आहे. ते 150 लोकांचं आयुष्य रस्त्यावर आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे. आणि एकूण जे एवढे पण लोक होते, एवढीची वाद झाला. वादाचा कारण काय होता ते सर्वांना माहीतच आहे. पण सध्याची परिस्थिती आहे जे हे उद्ध्वस्त झालेलं आहे 150 लोकांचा. 2 लोकांच्यामुळे हे 150 लोकांना ते परिणाम भोगावा लागलेला आहे. आता सरकार जे नवीन लाडकी बहीण योजना काढलेला आहे आणि तसेच याच बहिणी काम करत होते, त्या बहिणीचं घर त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे. आता सरकार ह्या लोकांना कशा प्रकारे सावरेल, कशा प्रकारे त्यांच्या येणारा पुढची भविष्य सावरेल हे बघण्यासारखे असेल. कारण की हे आता तुम्ही बघू शकता पूर्ण दृश्य एकदम खाण्या प्रकृतीत आहे. इकडे काही उरलं नाही आहे. सर्व त्यांनी नष्ट करून टाकलेलं आहे. आणि या गावकऱ्यांचं म्हणणं आहे का त्यांना सजा दिली असती तरी बरं झालं असता. त्यांनी इकडे सील केलं असतं 2-5 वर्षाआधी तरीच बरं झालं असतं. पण असं नाही केलं पाहिजे होतं. आज गावकरी त्यांची भावना वेगळी आहे आणि सर्व एकूण येऊन असं बोललं जातोय या गावकऱ्यांकडनं की ते मोर्चासुद्धा काढण्यास शक्यता आहे. आता हे एकनाथजी शिंदे त्यांच्या समोर येणार आणि ते नंतर काय ह्याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल ते बघण्यासारखं असेल. मी